श्री स्वामी समर्थ मित्रांनो, शनी आणि मंगळ बनवणार महाशक्तिशाली नवपंचम राजयोग. या 4 राशी होणार मालामाल. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा धाडस आणि शौर्याचा कारक आहे, तर शनी हा मेहनत संघर्षाचा कारक आहे. या दोन्ही ग्रहाने नवपंचम योग निर्माण केल्याने 4 राशींच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया त्या 4 राशी कोणत्या आहेत. शनी आणि मंगळ बनवणार महाशक्तिशाली राजयोग. नवपंचम योग. ज्योतिषशास्त्रामध्ये 2 ग्रह एकाच स्थितीमध्ये विराजमान असणे शुभ परिणाम देणारे ठरू शकतात. या योगाच्या प्रभावाने व्यक्तीला त्याच्या जीवनात कर्मक्षेत्रामध्ये यश मिळू शकते. मेहनत आणि संघर्ष करून ध्येय प्राप्त करू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा धाडस आणि शौर्याचा कारक आहे, तर शनी हा मेहनत संघर्षाचा कारक आहे. या दोन्ही ग्रहाने नवपंचम योग निर्माण केल्याने या 4 राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि शनीद्वारा निर्माण होणाऱ्या या नवपंचम राजयोगामुळे शुभ प्रभाव पडणार आहे. मंगळाच्या प्रभावाने व्यक्तीमध्ये ऊर्जा आणि आत्मविश्वास याची वृद्धी होईल. मेहनतीचे पूर्णपणे फळ प्राप्त होईल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल. मेष राशीच्या लोकांना व्यवसायात लाभ होऊ शकतो. दीर्घकाळापासून अडकलेले काम मार्गी लागू शकतात. शनीच्या प्रभावाने या लोकांना मेहनतीचे फळ प्राप्त होऊ शकतात. 12 महिन्यांनंतर या राशींवर पडेल पैशांचा पाऊस. सूर्याचे मेष राशीत गोचर होताच नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होतील. कर्क राशी. कर्क राशीच्या लोकांसाठी शनी आणि मंगळाची स्थिती फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांना शनीच्या 7.5पासून मुक्ती मिळेल. प्रत्येक क्षेत्रात या लोकांना अपार यश मिळू शकते. धनलाभापासून मान सन्मानापर्यंत वृद्धीचे मार्ग उघडतील. मंगळाच्या प्रभावाने कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या आतील शक्तीचा आभास होणार आणि हे लोक शनीच्या प्रभावाने खूप जास्त मेहनत घेऊ शकतील. व्यवसायात नफा होईल. कुटुंबातील सदस्यांविषयी प्रेम वाढेल. जीवनातील समस्या दूर होतील. व्यक्तीच्या जीवनात लवकर आनंद, सुख, समृद्धी नांदेल. तिसरी राशी तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि शनीच्या एकत्र आल्याने निर्माण होणारा नवपंचम राजयोग फायदेशीर ठरू शकतो. या दरम्यान व्यक्तीला मेहनतीचे फळ मिळेल. कौटुंबिक तणाव संपुष्टात येईल आणि जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल. नोकरीमध्ये येणाऱ्या समस्या दूर होतील. शनिदेवाच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळणार. सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. लव्ह लाईफमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील. धनसंपत्तीमध्ये वृद्धी होऊ शकते. चौथी आणि शेवटची राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग अतिशय लाभदायक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. काही लोकांना वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शिक्षण घेणाऱ्या लोकांना ध्येयप्राप्ती होऊ शकते. 4ही बाजूने यशाचे मार्ग उघडतील. कुंभ राशीच्या लोकांना व्यवसाय क्षेत्रामध्ये मोठा लाभ होऊ शकतो. जुन्या रणनीती योग्य वेळी कामी येतील. शनी आणि मंगळ एकत्र आल्याने या लोकांना मोठी डील मिळू शकते. धन आणि भौतिक सुखामध्ये अपार वृद्धी होऊ शकते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आपल्याला कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.